नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी दिल्लीत झालेली इंडी अलायन्स म्हणजे इंडी आघाडीची 27 पक्षांची बैठक बघितली असेल. त्यामध्ये नेहमीचेच कलावंत यशस्वी झालेले आहेत. ममता बॅनर्जी, केजरीवाल हे तर प्रेक्षणीय काहीतरी करायचं, लोकांच्या नजरेत भरेल असं काहीतरी करायचं, यामधले वाकबगार कलाकार आहेत. नितीश कुमार, केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांनी ठरल्याप्रमाणे ऐन वेळेला पंतप्रधानपदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव सुचवलं आणि काँग्रेस पक्षाची भंबेरी उडवून दिली. ममतांनी नाव सुचवलं, केजरीवालनी पाठिंबा दिला, नितीश कुमारनी आपल्या पद्धतीत आणि लालूंनी नाराजी व्यक्त करून बैठक संपल्यावर तडक पाटण्याला जायचा निर्णय घेतला. प्रेस कॉन्फरन्समध्ये आले नाहीत. बाकीचे जे पक्ष आहेत, आम आदमी पार्टीचे इतर कोणी असतील, वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या पद्धतीने यामध्ये जे काय करायचं ते केलं. पण मुद्दा असा आहे, आणखीन एक मुद्दा सांगितला पाहिजे की इथे एक प्रस्ताव आणला गेला जो राहुल गांधी यांच्यासाठी खूप जवळचा मानला जातो की काँग्रेसचा 3 राज्यातला पराभव हा भाजपच्या लोकप्रियतेमुळे झाला नाही, तर EVM यंत्रात गडबडी करून भाजपने 3 राज्य जिंकलेली आहेत. प्रत्येक वेळेला भाजप जिंकतो तेव्हा EVM म्हणजे मतदान यंत्रामध्ये गडबड केलेली असते. हा काँग्रेसचा जुनाच दावा आहे आणि तोच एकदा परत करण्यात आला होता. आणि त्यासाठी देशातल्या सगळ्या निवडणुका ह्या मतदान यंत्र सोडून कागदी मतपत्रिकेवर म्हणजे बॅलट बॉक्स पद्धतीने झाल्या पाहिजेत, ही मागणी करणारा एक प्रस्ताव या दिल्लीच्या इंडी अलायन्स बैठकीमध्ये आणला गेला होता. पण तुम्हाला गंमत वाटेल, तो कोणी हाणून पाडला? तो हाणून पाडणारा माणूसच इंडी अलायन्सचा मूळ जनक किंवा संस्थापक आहे, ज्याचं नाव नितीश कुमार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीच गेल्या जून महिन्यामध्ये सलग 2 महिने प्रयत्न केल्यानंतर पाटण्यामध्ये या इंडी अलायन्सची किंवा भाजप विरोधी राष्ट्रव्यापी आघाडीची पहिली बैठक आयोजित केली होती. तिथून इंडी आघाडी सुरू झाली, जेव्हा त्या आघाडीला काहीही नाव नव्हतं. हां, भाजप विरोधातली एक राष्ट्रीय विविध पक्षांची, अनेक पक्षांची आघाडी असं त्याचं स्वरूप होतं, ज्यामध्ये राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष, स्थानिक पक्ष अशा 22 पक्षांनी त्यामध्ये भाग घेतला होता. आता ती संख्या 27 पक्षांपर्यंत गेलेली आहे. बंगलोरमध्ये झाल्यानंतर दुसरी बैठक, याची सगळी सूत्र काँग्रेसकडे गेली आणि काँग्रेसने आपल्या परीने राहुल गांधींना आवडेल अशा प्रकारे जुडेगा भारत जितेगा इंडिया म्हणून त्या आघाडीला इंडिया नावाचं एक इंडी आघाडी असं नाव दिलं. I.N. वगैरे वगैरे. मुद्दा असा आहे की ही सगळी गडबड चालू असताना मुंबईच्या इंडी अलायन्स बैठकीचं यजमानपद भूषवणारे आणि त्यासाठी सगळी सज्जता करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीच्या गडबडीत कुठे दिसले नाहीत म्हणजे चमकले नाहीत. होते हजर. अगदी आदित्य ठाकरे पण आपल्या बाळाला कडेवर घेऊन माजी मुख्यमंत्री दिल्लीत गेलेले होते. त्या बैठकीत कॅमेरे फिरत होते, त्यामध्ये आदित्य ठाकरे आपल्याला दिसत होते, संजय राऊत दिसत होते, शरद पवार सुद्धा दिसत होते. पण त्या सगळ्या गजबजाटामध्ये, दिल्लीच्या त्या सगळ्या गजबजाटामध्ये इंडी अलायन्सच्या बैठकीच्या 2 माणसं एकाकी पडलेली दिसली. ती माणसं म्हणजे उद्धव ठाकरे आणि शरद पवार ही होती. मुंबईमध्ये जेव्हा ही बैठक झाली तेव्हा उठता बसता एकमेकाला पुष्पगुच्छ देताना वगैरे वगैरे, कोणाचं स्वागत करताना उद्धव ठाकरे दिसत होते, संजय राऊत दिसत होते, सगळे लोक दिसत होते. पण प्रामुख्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत दिसत होते, शरद पवार आणि सुप्रियाताई दिसत होत्या. आठवतं तुम्हाला? ते
राहुल गांधी त्या बैठकीला मुंबईच्या आले तेव्हा राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी राहुल गांधींबरोबर एक समूह फोटो घेण्याचा प्रयत्न केला। त्या राहुल गांधींच्या मागे उभ्या असलेल्या सक्सेना सलगर या राष्ट्रवादीच्या पवार गोटातल्या तरुण कार्यकर्तीला फोटोतून हिसका देऊन सुप्रियाताईंनी बाजूला केलं होतं। मुद्दा इतकाच की तिथे सुद्धा सुप्रियाताई पुढे पुढे दिसत होत्या। पण दिल्लीच्या या इंडिया अलायन्सच्या बैठकीमध्ये सुप्रियाताई असोत, शरद पवार असोत, जितेंद्र आव्हाड असोत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत असोत, यांचा कुठेही बोलबाला नव्हता। जे काय 70-80 लोक नेता म्हणून प्रचंड अशा गोल त्या टेबला मेजाभोवती, गोलमेज परिषद असते त्या गोल टेबलाभोवती बसलेले होते। त्यात कुठल्या कुठल्या विखुरलेल्या खुर्च्यांमध्ये आदित्य ठाकरे, पवार, तुमचे संजय राऊत किंवा जितेंद्र आव्हाड, सुप्रियाताई दिसल्या, पण त्यांना तिथे कुठलाही प्रॉमिनन्स किंवा महत्त्व दिलेलं दिसत नव्हतं। अख्खा वेळ कॅमेरा हा राहुल गांधी, सोनिया गांधी आणि ममता दीदी किंवा केजरीवाल यांच्या आसपास फिरत होता। नितीश कुमार, लालू पण दाखवले जात होते। पण ज्या बातम्या इंडी अलायन्सच्या बैठकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या चॅनेलवर झळकल्या त्यामध्ये कुठेही महाराष्ट्रातल्या या दोन दिग्गज नेत्यांचे चेहरे सुद्धा दिसले नाहीत। म्हणजे क्वचित एकाच दुसऱ्या दिसले असेल, दिसले नाहीत असं नाही। मी जेव्हा ही नावं घेतोय त्या अर्थी ते विखुरलेले कुठेतरी कोपऱ्यात टाकलेले दिसत होते। पण ज्यांची प्रतिक्रिया घेतली गेली, ज्यांचं मत विचारलं गेलं, ज्यांनी या इंडिया अलायन्सच्या बैठकीमध्ये काहीतरी भाषण केलं किंवा एक नवा मुद्दा मांडला, असं कुठेही दिसलं नाही। वास्तविक काल परवाच महाराष्ट्रामध्ये कुठलं तरी निमित्त झालं आणि उद्धव ठाकरे यांनी EVM म्हणजे मतदान यंत्राचा विषय उकरून काढलेला होता। हिम्मत असेल तर परत एकदा बॅलेट बॉक्स किंवा कागदी मतपत्रिकेवर मतदान करून दाखवा, EVMचा खेळ पुरे झाला, हिम्मत असेल तर, अशी धमकी अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी दिलेली होती। त्यामुळे हा प्रस्ताव जेव्हा इंडिया अलायन्सच्या बैठकीत आला की सार्वत्रिक पातळीवर देशातल्या सगळ्या निवडणुका EVM बंद करून पुन्हा एकदा कागदी मतपत्रिकेवर घेतल्या जाव्यात, हा जो मुद्दा आला तेव्हा देखील उद्धव ठाकरे यांनी हिरिरीने उभाटा शिवसेनेची भूमिका मांडली। असं काही झालं नाही। मुद्दा इतकाच की या सगळ्या दिल्लीच्या गजबजाटामध्ये लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वीची सगळ्यात महत्त्वाची अशी ही चौथी इंडिया अलायन्सची बैठक होती। पण त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना कोणी फारसं महत्त्व दिलेलं दिसलं नाही। त्यांच्यावर कॅमेराही फार वेळ येत नव्हता। हा, सोनिया गांधींच्या बाजूला शरद पवार बसले असल्यामुळे वारंवार सोनिया गांधींवर कॅमेरा जायचा, तेव्हा शरद पवार दिसायचे। पण उद्धव ठाकरे कुठे बसलेत हे कॅमेरा फिरायला लागला की शोधायला लागत होतं। अधूनमधून कुठेतरी आदित्य ठाकरेंचा चेहरा दिसत होता। जितेंद्र आव्हाड पण एका बाजूला कुठेतरी एका खुर्चीत बसलेले दिसत होते। मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की हे जे इथे मुंबईमध्ये रोजच्या रोज इंडिया अलायन्स म्हणून जपमाळ ओढत बसतात, त्यांना त्या इंडिया अलायन्समध्ये किती किंमत दिली जाते याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे की दिल्लीच्या राजकारणात तुम्हाला एकाकी पाडलं गेलं। तुम्हाला इंडिया अलायन्स आणि त्यात सहभागी झालेले पक्ष कवडीची किंमत देत नाहीत, हेच त्यातून निष्पन्न झालेलं आहे। आणखीन एक गोष्ट सांगण्यासारखी आहे। काल परवाच एक चर्चा सुरू झाली होती। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे अनेक लहान मध्यम आकाराचे पक्ष आहेत त्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी हा एक महत्त्वपूर्ण पक्ष आहे। गेल्या वेळच्या लोकसभा निवडणुकीत काही 4, 5, 7 पक्ष मतदारसंघामध्ये याच वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी आज महाविकास आघाडीत असलेल्या किंवा इंडिया अलायन्समध्ये असलेल्या पक्षांच्या
काही उमेदवारांना पराभूत केलं होतं. पराभूत म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर पराभूत केलं होतं. कारण वंचित बहुजन आघाडीची जी मतं आहेत ती जिंकलेल्या आणि हरलेल्या मतांमध्ये जो फरक आहे त्यापेक्षा अधिक होती. म्हणजे वंचित बहुजन आघाडी जर त्यावेळेला पराभूत 2 नंबरच्या पराभूत उमेदवाराबरोबर असती तर जिंकलेला भाजपचा किंवा तेव्हाच्या शिवसेनेचा उमेदवार जिंकला नसता. पण तिसरा उमेदवार जेव्हा मतं खातो तेव्हा दुसरा उमेदवार जिंकण्याची शक्यता असूनही पराभूत होतो आणि ते वंचित बहुजन आघाडीचं महत्त्व आहे. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी किंवा प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी किंवा इंडी अलायन्समध्ये यायला वर्षभर उत्सुक आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी बातचीतसुद्धा केलेली होती. वंचित आघाडी आणि शिवसेना, शिवशक्ती भीमशक्ती यांची युती उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या कार्यालयात जाऊन पत्रकार परिषदेत घोषित केली होती. पण त्याला वर्ष उलटून गेलं तरी पुढलं काही झालेलं नाही. मध्यंतरी प्रकाश आंबेडकर म्हणाले सुद्धा की आमच्या युतीचं लग्न कधी होणार याचा मुहूर्त काढायला राष्ट्रवादी आणि काँग्रेस नावाचे भटजी तयारच नाही आहेत. असो, मुद्दा असा की ते प्रकाश आंबेडकर इंडी अलायन्समध्ये यायला उतावळे झालेले आहेत. पण आजही म्हणजे मंगळवारी दिल्लीत जी इंडी अलायन्सची बैठक झाली त्यामध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आलं नाही. आणि याला का महत्त्व आहे लक्षात घ्या मित्रांनो. त्या इंडी अलायन्सच्या बैठकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष जो महाराष्ट्रातून आता जवळजवळ नामशेष झालेला आहे त्या पक्षाचा लोकसभेत एकही खासदार नाही आहे. 77 साली शेका पक्षाचे 7 खासदार लोकसभेत निवडून गेले होते जनता पक्षाबरोबर आघाडी करून. आज त्या पक्षाचा एकही खासदार लोकसभेत नाही आहे आणि विधानसभेत एकही आमदार नाही आहे. पण तरीही शेका पक्ष म्हणून जो काय पक्ष आहे नामधारी त्या पक्षाचे अलिबागचे जयंत पाटील हे मात्र इंडी अलायन्सच्या त्या बैठकीत दिसत होते. पण त्यांच्या दुपटीने पेक्षा जास्त मतं मिळवणारी वंचित बहुजन आघाडी जी भाजपच्या विरोधी मतदान घेत असते, प्रचार करत असते, राजकारण खेळत असते, त्या वंचित बहुजन आघाडीला मात्र इंडी अलायन्समध्ये स्थान मिळालेलं नाही. त्यांना वंचित बहुजन आघाडीला इंडी अलायन्समध्ये समाविष्ट करून घ्यावं यासाठी खुद्द शरद पवार सुद्धा तयार आहेत, उद्धव ठाकरे सुद्धा तयार आहेत. पण उद्धव ठाकरे यांच्या शब्दाला महाविकास आघाडीमध्ये किंमत नाही. म्हणूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी अजून वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत चौथा पक्ष म्हणून समाविष्ट करून घेतलेलं नाही. शिवसेना राष्ट्रवादी ह्या पक्षांमध्ये फाटाफूट झाली आहे तरीही वंचित बहुजन आघाडीला त्यात सहभागी करून घेतलं नाही चौथा पक्ष म्हणून. आणि आता तर पवार किंवा उद्धव ठाकरे हे दोघेही वंचित बहुजन आघाडीला इंडिया अलायन्समध्ये सहभागी करून घ्यायला तयार आहेत. पण त्याविषयीचा एक चकार शब्द बोलायची हिम्मत या वंचित इंडिया अलायन्सच्या बैठकीमध्ये या 2 नेत्यांना झाली नाही. कारण ते या ऑल इंडिया अलायन्स जी काय आहे त्यामध्ये पूर्णपणे एकाकी पडलेले आहेत, मार्जिनलाइज झालेली आहेत. त्यांच्या शब्दाला इंडी अलायन्समध्ये कसलीही किंमत राहिलेली नाही असाच यातून निष्कर्ष काढता येतो. मला आठवतं गेल्या वर्षी असंच हीच वेळ होती. नागपूरमध्ये महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू व्हायचं होतं आणि त्याच्या 4 दिवस आधी मुंबईमध्ये एक महात्म्यांचा अपमान याच्या विरोधात निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रित करू शकले नव्हते. म्हणजे महाविकास आघाडी असो किंवा इंडिया अलायन्स असो दोघांनीही वंचित बहुजन आघाडीला आधुनिक काळातले वंचित राजकारणी करून ठेवलेलं आहे. पण मला असं वाटतं की हा विषय निदान या निमित्ताने दिल्लीच्या इंडिया अलायन्सच्या बैठकीत काढता आला असता. मुंबईत जमलं नसेल
गंमत लक्षात घ्या, त्याच उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या इंडी अलायन्सच्या बैठकीमध्ये काँग्रेसला नको असलेले कपिल सिब्बल, ज्यांनी काँग्रेस पक्ष सोडून समाजवादी पक्षाच्या बळावर राज्यसभेचं सदस्यत्व मिळवलेलं आहे, ते कपिल सिब्बलसुद्धा मुंबईच्या इंडी अलायन्सच्या बैठकीला आले होते आणि अगदा ग्रुप फोटो काढला त्याच्यात सुद्धा उभे होते. त्याबद्दल राहुल गांधी यांची नाराजी पत्करूनही त्यांना फोटोसाठी उभं करण्यात आलं. काँग्रेसचे संघटना सचिव वेणुगोपाल संतापलेले होते. एवढं सगळं होऊन सुद्धा उद्धव ठाकरेंनी कपिल सिब्बल यांना फोटोसाठी उभं केलं होतं. पण तेच उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी किंवा इंडी अलायन्समध्ये घेऊ शकत नाहीत किंवा त्यासाठी प्रयत्नसुद्धा करू शकत नाहीत. अशा अवस्थेत दिल्लीतली इंडी अलायन्सची चौथी बैठक संपलेली आहे आणि अजूनही प्रकाश आंबेडकर हे वेशीबाहेर म्हणावे तसे इंडी अलायन्स नावाच्या गावाच्या वेशीबाहेर बसलेले आहेत. मुद्दा प्रकाश आंबेडकरांचा नाही आहे, मुद्दा उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांचं इंडी अलायन्स या अखिल भारतीय भाजप विरोधी आघाडीमध्ये आज स्थान आणि प्रतिष्ठा काय आहे तो मुद्दा आहे. तुमचा दबदबा असता, लक्षात ठेवा, त्याच बैठकीमध्ये इंडी अलायन्सच्या कोणालाही न विचारता, सल्ला मसलत न करता ममता बॅनर्जी उभ्या राहिल्या आणि त्यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं भावी पंतप्रधान म्हणून नाव घोषित करून टाकलं. केजरीवालांनी त्याला पाठिंबासुद्धा दिला. पण उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर सुद्धा भाजप विरोधी राजकारणात एक महत्त्वाची शक्ती आहे, त्यांना इंडी अलायन्समध्ये आपण घेऊ, त्यांनाही आमंत्रित करा असं म्हणायची हिंमत करू शकले नाहीत. नितीश कुमारांनी EVM विरोधातला प्रस्ताव आला, त्याच्या विरोधात बोलून तो प्रस्ताव हाणून टाकण्याची हिंमत केली. आघाडीचं नाव इंडिया असून सुद्धा भारत हा शब्द जाणीवपूर्वक परत वापरला. द्रमुकाला दुखावण्याची हिंमत केली. पण उद्धव ठाकरे किंवा शरद पवार प्रकाश आंबेडकरांना इंडी अलायन्समध्ये समाविष्ट करून घ्या असं बोलायची तिथे हिंमत करू शकले नाहीत. हा मुद्दा आहे मित्रांनो, हा मुद्दा आहे. एकूणच जी काय 27 पक्षांची आघाडी झाली त्यावर सामनामध्ये जी रडारड बैठकीपूर्वी करण्यात आली त्याचं कारण सरळ आहे की आज जी इंडी अलायन्स उभी राहिली आहे त्यामध्ये शिवसेना, उबाठा आणि शरद पवारांचा गट यांना उरलेले पक्ष फारशी किंमत देत नाही आहेत आणि त्यामुळे काँग्रेसला मात चढलाय वगैरे वगैरे मगरुरी आहे ही भाषा सामनाच्या अग्रलेखात आली. त्याचं कारण ते आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, 3 राज्यातली सत्ता गमावल्यानंतर, 3 राज्यातल्या मोठ्या राज्यातल्या विधानसभा निवडणुका हरल्यानंतर काँग्रेस इतकी मगरूर वागत असेल तर पुढल्या 6 महिन्याच्या राजकारणात त्यामध्ये शिवसेना, उबाठाची डाळ किती शिजणार आहे याची कल्पना करा. बाकी पवारांचा पक्ष तसाही संपल्यात जमा आहे. पुढे काय होतं मी बोलेनच. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.